खरं तर ना गोड पदार्थ आम्ही घरात जास्त खातच नाही. म्हणजे मला तर पर्सनली गोड अजिबात आवडत नाही. माझा मुलगा पण तेवढा खात नाही आणि माझा नवराही असा गोड खाण्याचा खूप जास्त शौकीन आहे असंही काही नाही आहे. त्यामुळे आम्ही गोड पदार्थ खूप कमीच करतो. घरात नारळ उरलेला होता म्हटलं त्याचे लाडू बनवून टाकूयात. तर पहिल्यांदा तर नारळाच्या वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि ते ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि 1-2 वाटी रवा घ्यायचा आहे. त्याच्यात ते ग्राइंड केलेल्या खोबऱ्याची पेस्ट मिक्स करायची आहे. त्याच्यात ओलावा असतो त्याच्यामुळं रवा त्याच्यात भिजू द्यायचा आहे थोडा वेळ आणि ते व्यवस्थित मिक्स करून साईडला झाकून ठेवायचं एक अर्धा तास. त्यानंतर अर्ध्या तासानंतर तो रवा असा जरासा फुलतो त्या खोबऱ्याच्या पेस्टमध्ये आणि मग आपण इकडं कढई चढवायची आहे गॅसवर आणि तूप टाकून थोडंसं आपल्याला जे पण ड्रायफ्रूट्स हवेत किंवा जे पण आपल्याला आवडतात ते थोडेसे तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत. आणि यातच आता आपण ते मिक्सर रवा आणि नारळाचा किस असलेलं मिक्सर पण परतून घेणार आहे. हे जे लाडू आहेत ना ते अगदी झटपट बनतात आणि वेळ फक्त कशाला लागतो तर हे जे मिश्रण आहे दोघांचं रवा आणि नारळाच्या किसाचं ते जरा भाजायला तांबूस रंग येऊपर्यंत वेळ लागतो जरा. तोपर्यंत इकडं साखर आणि त्याच्यात मी इलायची टाकली आहे थोडीशी. तर ते आपण दळून घ्यायचं आहे आणि आपल्या गोडानुसार आपल्याला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त साखर घेऊ शकतात. आणि आपला रवा आणि नारळ भाजून झालं की त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि साखरेची पावडर टाकायची. पिठी साखर असेल तर पिठी साखर टाकायची आणि व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे कोमट असतं ना तोपर्यंतच त्याचे लाडू बांधून घ्यायचे आणि ते बांधले पण जातात अगदी सोप्या पद्धतीने. असं काहीही अवघड जात नाही. त्याचे लाडू पटपट वळले पण जातात. हे बघा असे लगेच गोलाकार लाडू होऊन जातात त्याचे. आणि एकदा का मिश्रण थंड झालं की मग लाडू नाही वळत. त्यामुळं गरम गरमच हे लाडू बांधून घ्यायचे. तर हे लाडू ना बनवायला खूप जास्त सोपे. आता तुम्ही बघितली याची रेसिपी अगदी झटपट होऊन जाते. तर हे झटपट बनवून तयार होणाऱ्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.